नमस्ते मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मंजरीच्या घराच्या खिडकीतून येणारा संध्याकाळचा प्रकाश आज थोडा अंधुक वाटत होता. घरात सगळं काही सामान्य दिसत होतं, पण मंजरीच्या मनात जुन्या आठवणी आणि येणाऱ्या संकटांचं एक वादळ उठलं होतं. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर कोणाचं नाव नव्हतं, फक्त प्रायव्हेट नंबर असं लिहिलं होतं. मंजरीने साशंक नजरेने सटकडे पाहिलं. वातावरणात एक प्रकारचा कडवटपणा पसरला होता. मंजरीच्या सांगण्यावरून सत्यने फोन उचलला आणि लगेच स्पीकरवर टाकला. खोलीत इतकी शांतता होती की फोनमधून येणाऱ्या श्वासांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. तेवढ्यात पलीकडून एक जड आणि रहस्यमयी आवाज आला, वेलकम बॅक मंजरी मॅडम. माया पॅलेसमध्ये तुमचं परत येणं बघून मनाला खूप समाधान मिळालं. तुम्हाला तुमच्या जुन्या ठिकाणी परत आल्यावर कसं वाटतंय? खरं सांगू तर मला खूप आनंद झाला आहे. मंजरीच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो आवाज ओळखीचा नव्हता, पण त्या आवाजातला आत्मविश्वास आणि तिरस्कार भीतीदायक होता. मंजरीने कडक आवाजात विचारलं, कोण बोलतोस तू? आणि मला फोन करण्याची तुझी हिंमत कशी झाली? पलीकडून एक थंड हसण्याचा आवाज आला, मंजरी, माझ्या ओळखीमध्ये काय ठेवले? खरा आनंद तर त्या बदलात आहे जो मी तुझ्या आयुष्यात आणणार आहे. तुझ्या घरात आता जी शांतता पसरली आहे ना, ती मी जास्त दिवस टिकू देणार नाही. लवकरच माझं तुझ्या आयुष्यात आगमन होणार आहे. बस थोडी वाट बघ आणि बघत राहा पुढे काय होतं ते. इतकं बोलून फोन कट झाला. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. सत्य आणि तिथे असलेले भागमारे एकमेकांकडे बघू लागले. हे आता स्पष्ट होतं की सावलीसारखा कोणीतरी त्यांच्या घरातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. मंजरीने रागात मुठी आवळल्या आणि म्हणाली, आपल्याला आता खूप सावध राहावं लागेल. आपली एक छोटीशी चूक सुद्धा या शत्रूला संधी देऊ शकते. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी हा माणूस माझ्या हातात लागेल त्या दिवशी मी त्याला त्याची जागा दाखवून देईन. एकीकडे हे अज्ञात संकट होतं, तर दुसरीकडे घरातच माया सुर्वेसोबत सुरू असलेलं युद्ध एका नवीन वळणावर पोहोचलं होतं. निवडणुकीचा काळ जवळ आला होता आणि घराच्या चार भिंतींच्या आत राजकारण आणि कौटुंबिक वादाचं एक विषारी मिश्रण तयार होत होतं. माया सुर्वे मंजरीला नीचा दाखवण्याची आणि सगळ्यांसमोर तिचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नव्हती. एक वेळ अशीही आली जेव्हा मंजरीवर माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला, पण मंजरी झुकणाऱ्यांपैकी नव्हती. तिने आपल्या तीक्ष्ण नजरेने मायाकडे पाहिलं आणि आपल्या खास शैलीत असं उत्तर दिलं की समोरच्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नाही. तिने टोमणा मारत म्हटलं की जसे नेते निवडणुकीत मतांसाठी हात जोडतात, तसेच आता काही लोकांना माफीसाठी हात जोडावे लागतील. मंजरीच्या डोळ्यातला राग सांगत होता की आता ती कोणालाही सोडणार नाही. घराचं वातावरण एखाद्या युद्धभूमीसारखं तापलं होतं. प्रत्येक जण आपली चाल खेळत होता, पण इन्स्पेक्टर मंजूसाठी हे आता फक्त एक केस नसून तिच्या स्वाभिमानाची लढाई बनली होती. बाहेरून येणाऱ्या त्या रहस्यमयी धमक्या आणि घरातील मानसिक ताण. मंजरी आता या दोन्ही गोष्टींचा सामना करायला तयार होती. तिने आपल्या पोलीस अनुभवाची धार आता अधिक तल्लख केली होती. आता फक्त वेळच सांगेल की ती त्या अदृश्य शत्रूचा बुरखा कसा फाडते आणि आपल्या कुटुंबाला या संकटातून कशी वाचवते. हा खेळ आता खरोखर वैयक्तिक झाला होता.